जय जिनेन सर्वांना सुरेखा जैन किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत राळ्याची अप्पे। त्यासाठी हे राळ आहे आणि हे उडदाचं डाळ आहे। ज्या वाटीने आपण राळ घेतले त्याच वाटीने उडदाची डाळ घ्यायची आहे। हे 1 वाटी उडदाची डाळ आहे आणि त्याच वाटीने हे 4 वाटी राळ्याची डाळ घ्यायचे। या दोन्हीला वेगळं 5 तास भिजून ठेवायचे। 5 तास झालेले आहेत। आता याला आपण नेहमीच्या इडलीच्या पिठासारखं वाटून घ्यायचे मिक्सर मध्ये। ह्याला असं बारीक वाटून घ्यायचे। आता या मिश्रणाला पण 5 तास असंच ठेवायचे। 5 तास झालेले आहेत। हे बघ, हे पहा, हे पीठ किती फुगलेलं आहे। आता ह्याच्यात थोडं मीठ घालून घ्यायचंय। ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। ह्याच्यात आपण सोडा वगैरे काही घालायचं नाहीये। हे आपलं बॅटर बनलेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं जिरे, ओवा, हिंग, कोथिंबीर बारीक चिरलेली, टोमॅटो बारीक चिरलेला आणि हिरव्या मिरच्या ते पण बारीक चिरून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि आता हे बॅटर आपण व्यवस्थित हलवून घेणार आहे, एकजीव करून घेणार आहे। इथे आपण अप्पे पात्र गरम करायला ठेवलेले। आता आपण ह्यात थोडंसं वाटाणे पण घालून घेणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही कांदा, गाजर वगैरे घालू शकता। अप्पे पात्रात आपण तेल थोडंसं घालून घेणार आहे। आता बॅटर मध्ये आपण बॅटर घालून घेणार आहे आपण पात्रामध्ये। बॅटर घालून झालं आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहे। आता आपण थोडंसं पलटून घेणार आहे। आपण असं पलटून घेत आहोत। अशा प्रकारे आपले अप्पे झालेले आहेत। आपण हे आता काढून घेऊया। हे झाले आपले राळ्याचे अप्पे तयार। तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका। लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत जय जिनेन आणि आमची रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।